So friends, in the last week, we completed your fifth lesson of geography. Okay. Okay. Mahadev Chaudhary. Jay Ahir. Okay. So, am I audible to everyone right now? Okay. So, in the last week, we covered your fifth lesson of geography. Okay, that is precipitation, right? So, today we will move to your political science. Okay. We will take your one by one chapter, your third lesson of the political science. So, book of political science. Okay, is it fine? Carry the book of history and political science with you, because today we will take your third lesson from the political science. That is India. Hello. Hello friends, am I audible to you? Okay, because I'm not getting your responses. That today we are going to start your third lesson of the political science. So carry the book of history and political science with you. So just tell me if the content is visible for you or not. भारताची सुरक्षा प्रणाली किंवा सुरक्षा व्यवस्था. So is the screen visible to all of you? So then we can move ahead. If it is clear, we can start the topic. Okay, just write down visible so that I can understand. Okay, because everybody is writing yes, so I don't know for what question you are responding. Okay, Mahadev, it is visible. Jay Ahir for having power. It is visible. Okay, so we will start the topic. Of a country includes defense from foreign aggression and internal unrest and keeping the borders safe. म्हणजे काय? आपण मागील चॅप्टर मध्ये बघितलं इंडियाची जी काही विदेश नीती आहे किंवा फॉरेन पॉलिसी आपण म्हणतो त्याबद्दल आपण मागील चॅप्टर मध्ये माहिती बघितली. सो फ्रॉम दॅट चॅप्टर we have understood that the primary national interest of a country includes defense from foreign aggression and internal unrest. म्हणजे त्यावरून आपल्या लक्षात आलं की कोणत्याही देशाचा जो काही प्रायमरी इंटरेस्ट असतो, ओके, तर तो प्रायमरी इंटरेस्ट काय आहे, तर
डिफेन्स फ्रॉम फॉरेन अग्रेशन्स, म्हणजे फॉरेन कंट्रीज कडून जर काही अग्रेशन होत असेल इंडियाच्या बॉर्डरवर म्हणा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, किंवा आपल्या देशात जो काही इंटरनल अनरेस्ट आहे, तुम्हाला नक्षलवादी माहितच असेल, किंवा पंजाब मधील खलिस्तानची जी काही मुवमेंट आहे. सो दीज आर नथिंग बट द इंटरनल अनरेस्ट. ओके. अँड कीपिंग द बॉर्डर्स सेफ, म्हणजे जो काही नॅशनल इंटरेस्ट आहे दॅट इन्क्लुड्स डिफेन्स फ्रॉम फॉरेन अग्रेशन, इंटरनल अनरेस्ट अँड कीपिंग द बॉर्डर्स सेफ. आपल्या त्या सुरक्षित ठेवून. So am I audible to you? And also is my voice clear to all of you? Okay. 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 So friends, in the last lesson or last chapter, we have seen that defense is the primary interest of any country. And what is in the defense? Okay. Country or so internal interest. And for this level, प्रत्येक तो करून जर काही ऍक्शन झालं तर त्याला शकू, आपण त्याला शकू. सो नेचर स्टडी तर आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत साठी. ओके. तर ती डिफेन्स सिस्टीम वर्क कसं करते. ओके. वी विल अंडरस्टँड इट्स नेचर. ओके. अँड स्टडी ऑफ चॅलेंजेस इट्स फेस्ड, म्हणजे आपण ती जी काही व्यवस्था आहे डिफेन्स सिस्टीम, भारताची काही संरक्षण खातं म्हणा किंवा संरक्षण व्यवस्था आहे, तर तिचा आपण एक प्रकारे अभ्यास करणार आहोत, तिला अंडरस्टँड करून घेणार आहोत आणि त्या व्यवस्थेपुढे कोणकोणते चॅलेंजेस आहे नवीन. सो वी विल स्टडी अबाउट दॅट ऑल्सो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी व्हॉट इज नॅशनल सिक्युरिटी. ओके. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर त्या बाबतीत आपण अगोदर मेड अप ऑफ सॉव्हरेन नेशन्स. ओके. आपण जे काही आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो, आंतरराष्ट्रीय जे काही आपण एकमेकांशी संबंध किंवा देश आहेत पृथ्वीवर, तर ते काय असतात, सॉव्हरेन नेशन्स. ते सॉव्हरेन नेशन्स पासून बनलेले असतात, म्हणजे जे काही सार्वभौम स्वतंत्र इंडिपेंडंट जे देश आहेत, अशा देशांची मिळून एक प्रकारे इंटरनॅशनल सिस्टीम तयार होते. इवन इफ दे कोऑपरेट विथ इच अदर, समटाइम्स देअर आर कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन दी सॉव्हरेन नेशन्स. ओके. आपल्याला माहित आहे की एका देशाचे दुसऱ्या देशाशी संबंध असतात इकॉनॉमिकली. ओके. there are conflicts between the त्यांचे संघर्ष होतो, म्हणजेच कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये तयार. डिस्प्युट्स ओव्हर वॉटर शेअरिंग म्हणजे काय, कोणत्या प्रकारचे म्हणजे काय, आता सध्या चायना आणि इंडियामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे, ओके, जे काही डिस्प्यूट चालू आहे, ते बॉर्डर डिस्प्यूट आहे, बाउंड्री डिस्प्यूट आहे. म्हणजे चायना म्हणत आहे की आमची बाउंड्री इथपर्यंत आहे, इंडिया म्हणत आहे नाही ती आमची बाउंड्री आहे, आमची बाउंड्री तुम्ही ऑक्युपाय केलेली आहे, तुम्ही आमच्या हद्दीत आहात. आणि चायना म्हणते नाही तुम्ही आमच्या हद्दीत आहे. सो दिस इज नथिंग बट वन ऑफ द डिस्प्यूट बिटवीन चायना अँड इंडिया. So these both the countries are sovereign countries. So this dispute is between nations over the boundaries, or sometimes conflicts emerge between them over water sharing. आणि कधी कधी इश्यू कसा होतो की
सपोज चायनामध्ये ब्रह्मपुत्र नदीचा उगम होतो, बरोबर. ब्रह्मपुत्र ओरिजिनेट्स फ्रॉम दी चायना, then it's come to Arunachal Pradesh, then Bangladesh, Assam. Okay, so because of that, China is building a very big dam on the Brahmaputra river. Okay, then what will happen? If there is a dam is built over there, will much water flow. पश्चिम बंगाल, इव्हन आसाम विल गेट रिड्युस्ड. म्हणजे काय होतं, वॉटर शेअरिंग हे इंडियाला भेटत नाही. इंडियाच्या वाट्याचं जे काही वॉटर आहे ते भेटत नाही. तर या कारणांमुळे सुद्धा कधी कधी डिस्प्यूट्स तयार होतात. वॉटर शेअरिंग. आता जी काही सिंधू नदी आहे, ओके, सिंध आपण म्हणतो, पाकिस्तानमध्ये जाते. तर मग भारताची आणि पाकिस्तानची एक ट्रिटी आहे, एक अग्रीमेंट आहे, एक करार आहे की तुम्हाला एवढं पाणी नदीचं मिळेल आणि आम्हाला एवढं मिळेल. पण कधी कधी जर दोघा देशांमध्ये डिस्प्युट्स उद्भवले तर वॉटरवरून पण डिस्प्युट्स उद्भवू शकतात की तुम्ही जास्त पाणी वापरताय, आम्हाला कमी पाणी देत, अशा पद्धतीने. ओके, वॉटर वॉटर शेअरिंग आणि बाउंड्री शेअरिंग. सो दीज आर टू रिझन्स बिहाइंड दी. हॅलो. हॅलो. Hello friends,
Am I audible now? Okay, so friends, I have just refreshed my network. Okay, just okay. Again, I will share my screen to all of you, and just tell me if it is visible for you or not. Okay, so this is your third lesson. We have just revised it. We are just looking for what is internal security. Okay, visible. All right. Okay, so friends, we have just seen that international system is made up of sovereign nations, and there are always cooperation between these nations. But besides that, in spite of the cooperation, there can be the conflicts between two nations. So that conflicts can be based on the boundary sharing or water sharing. Okay. So these disputes, these conflicts are based on बाउंड्री शेअरिंग म्हणजे जी काही सीमा आहे देशांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि जी काही वॉटर वेगवेगळ्या नद्यांद्वारे किंवा रिव्हर्सद्वारे एकमेकांना मिळतंय तर त्याच्या शेअरिंग वरून जो काही इश्यू किंवा जो काही वाद होतोय तर त्यामुळे पण हे डिस्प्यूट्स अराईज होतात. Some other reasons for a conflict could be not following the term of international treaties, okay, constantly competing against each other, and influx of refugees from neighboring countries. The major दोन रिजन्स आपण बघितले की डिस्प्यूट्स कशामुळे होतात ओव्हर द बाउंड्री और water sharing. So there are some other reasons for the conflicts असतो. Okay, so these are the not following terms of international treaties. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही ॲग्रीमेंट्स होतात, जे काही ट्रिटीज होतात, ओके, जे काही करार होतात. सो इफ सम कंट्रीज आर नॉट फॉलोइंग देम, then that related countries, okay, that countries that causes the conflict or disputes. Also, constantly competing against each other. म्हणजे एकमेकांसोबत सतत जी काही स्पर्धा करतोय माणूस, ओके, तर ती स्पर्धा जी काही कॉम्पिटिशन आहे तर त्यामुळे पण वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्यूट्स अराईज होतात. ऑल्सो इन्फ्लक्स ऑफ रेफ्युजीज फ्रॉम नेबरिंग कंट्रीज. म्हणजे सपोज शेजारच्या देशात काही अनरेस्ट निर्माण झाली, शेजारच्या देशात काही प्रॉब्लेम्स तयार झाले, ओके, तर त्या देशातले जे काही आपण म्हणू सिटीजन्स आहे तर ते रेफ्युजी म्हणून आपल्या शेजारच्या देशात जातात. तर त्यामुळे काय होतात वेगवेगळ्या प्रकारचे रेफ्युजीज शरणार्थी आपल्याकडे येतात आणि त्यामुळे त्या दोन देशांमध्ये एक प्रकारे कॉन्फ्लिक्ट तयार होतं. आता जेव्हा अरब रिव्होल्युशन झालं, रिव्होल्युशन म्हणजे अरब क्रांती, सिरिया, लिबिया, इजिप्त, तर या देशांमध्ये काय झालं होतं तर मोठ्या प्रमाणात युद्ध चालू होते. इव्हन आता सुद्धा जे काही ISIS ही अतिरेकी संघटना आहे, या अतिरेकी संघटनेची जी काही क्रूर वेगवेगळ्या प्रकारची हत्या सिरियामध्ये चालू होती, तर सिरियामधील जे काही मुसलमान लोक आहेत, की मुस्लिम कम्युनिटी, तर त्यांनी युरोपमध्ये रेफ्युजी म्हणून आले. यामुळे काय झाले सिरिया आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही युरोपियन कंट्रीज आहे यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट तयार झाले. इव्हन तुम्ही रोहिंग्या रेफ्युजीज बद्दल ऐकलं असेल, ओके, म्यानमार किंवा ब्रह्मदेश आपण ज्याला म्हणतो, तर तेथून हे जे काही मुस्लिम कम्युनिटी आहे या मुस्लिम कम्युनिटीचे लोक भारतामध्ये किंवा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात आलेले आहे. इव्हन इंडियामध्ये पण आलेले आहे. मग यामुळे काय होतं बांगलादेश आणि म्यानमार हे जे काही दोन कंट्रीज आहे यांच्यामध्ये एक प्रकारे डिस्प्यूट तयार होतो. सो दीज आर सम रिझन्स फॉर दी डिस्प्यूट्स. Okay, so did you understood it? Okay. Is my voice clear to all of you? Yeah, it is also known as Burma, Myanmar. Okay, Brahmadesh. So we share the border with Myanmar. Okay.
Northeast India. Okay, we have just seen behind this soil. It is sought out by discussion. What does it mean? Interest ब्लाइंड काय आहे नॅशनल सिक्युरिटी. जर नॅशनल सिक्युरिटीशी संबंधित जो काही तुमचा कॉन्फ्लिक्ट जर आले दोन देशांमध्ये ओके उद्भवले तर जनरली हे जे काही आहे ते यांचे सॉल्व्ह कसे केले जातात इश्यू किंवा रिझॉल्व्ह कसे सोडवले जातात प्रश्न तर सो इतर रिझॉल्व्ह बाय कॉम्प्रोमाइजेस अँड डिस्कशन्स. वेगळ्या प्रकारच्या तडजोडी करून वेगळ्या प्रकारची चर्चा करून ओके चर्चेद्वारे हे प्रश्न सोडवले जातात. But if efforts are not used to resolve the conflict, a nation may think of war. म्हणजे of war. काही तर ते इवन युद्ध करण्याचा पण विचार करू शकतात. They can even think about the war to resolve that issue. But when such efforts, we have taken this. When a nation attacks another and challenges the sovereignty of the latter, it endangers the security of the nations. म्हणजे काय तर एखाद्या देशाने जर अनादर केला अटॅक केला आपल्यावर आणि जर आपल्या सॉव्हर्निटीला जर त्यामुळे धक्का बसला ओके तर त्यामुळे काय होतं देशाची जी काही सिक्युरिटी आहे ती धोक्यामध्ये येते किंवा इट एंडेंजर्स द सिक्युरिटी ऑफ नेशन. Such challenges are created due to the military power of aggressive nations. ओके मुख्यत्वे हे कशामुळे होतात समजा एखाद्या देशामध्ये अग्रेसिव्ह मिलिटरी पॉवर असेल ओके तर ते काय करतात शेजारील जे सपोज आपण म्हणतो वीक कंट्रीज आहेत की ज्यांची मिलिटरी पॉवर खूप जास्त नाहीये ओके तर त्यांच्यावर ते अधिकार गाजवायला सुरुवात करतात किंवा ते त्यांच्यावर एक प्रकारे मिलिटरीने प्रेशर आणतात ओके त्यांची सॉव्हर्निटीला ते प्रॉब्लेम तयार करतात. आपण जर चायनाचं एक्झाम्पल घेतलं तर चायनाची इकॉनॉमी ही फार मोठी आहे वर्ल्ड मध्ये ती सेकंड त्यांची मिलिटरी पॉवर पण खूप जास्त आहे. त्याच्या आसपासचे जे काही देश आहेत त्यांना चायना सतत धमकावत असतो. तुम्ही तैवानचं एक्झाम्पल घेतलं सपोज चायना जापान सो दीज आर दी कंट्रीज नियरर टू चायना अँड दी military power of the China is more than these countries. That's why China always try to endanger the sovereignty of the Taiwan, even Japan. Okay. Such challenges are created due to military power of the aggressive nations. In any situation, a nation's first duty is to keep the सिच्युएशन आली युद्धाची आपली जी मिलिटरी आहे किंवा आपली सिक्युरिटी सिस्टीम आहे तर तिला अत्यंत वेल ठेवा आणि ठेवायचं अत्यंत तयार आणि सुसज्ज ठेवायचं. सो दिस इज कॉल्ड एज नॅशनल सिक्युरिटी. मग या गोष्टीला थोडक्यात नॅशनल सिक्युरिटी असं म्हटलं जातं. Okay, is my voice still breaking for you? Hello? Yes, Jay, China met on Tibet. Yes. China has occupied Tibet illegally. Okay? And Tibet's government is in India. Okay, you know Dharmashala in Himachal Pradesh. Dalai Lama. Okay, Dalai Lama is a guru of the Tibet. Okay, so their government is running from the Dharmashala from the Maharashtra. Dharmashala from the India. आपण त्यांना एक प्रकारे शरणार्थी म्हणून स्वीकारले आपण त्यांना रिफ्युजी म्हणून येथे कन्सिडर करतो आणि चायनाने तिबेटवर इलिगली ऑक्युपेशन केलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट द अग्रेसिव्ह ऍक्शन ऑफ द चायनीज मिलिटरी.
Okay, so we have just now seen the national security. So what is the national security? Okay, so national security is in any situation, a nation's first duty and responsibility is to keep the security systems always well prepared and ready. This is called as national security. Okay, so ways to safeguard national security. आता ही जी काय आपण नॅशनल सिक्युरिटी म्हणतोय, ओके, देशाची जी सुरक्षा व्यवस्था आहे, ओके, तर या सुरक्षा व्यवस्थेची आपण सेफगार्ड कसं कसं करू शकतो, ओके, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग कोणते आहेत ज्यात जेणेकरून आपली आपण मिलिटरी पॉवर, आपली डिफेन्सिव्ह पॉवर, ओके, किंवा आपली जी काही नॅशनल सिक्युरिटी आहे ती आपण इम्प्रूव्ह करू शकतो किंवा सेफगार्ड करू शकतो. आपण ते वेगवेगळे प्रकारचे मार्ग बघणार आहोत, वेज बघणार आहोत. सो नॅशनल सिक्युरिटी इज क्लोजली कनेक्टेड विथ जिओग्राफी. ओके, नॅशनल सिक्युरिटी ही आपली जी काही भौगोलिक स्थिती कशी आहे तर त्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. बिकॉज नॅशनल सिक्युरिटी इज मोर लाईकली टू एंडेंजर्ड बाय नेशन्स हु आर जिओग्राफिकली क्लोज. म्हणजे काय, मुख्यत्व आपली जी काही सॉव्हरेनिटी आहे, आपली जी काही सिक्युरिटी आहे तिला धोका कोणापासून होऊ शकतो, तर आपण भौगोलिक ज्या देशांना जोडले गेलेलो आहोत, ओके, आपले शेजारी जे देश आहे तर मुख्यत्वे त्याच देशांकडून आपल्याला सर्वात जास्त धोका असतो. ओके, सो नॅशनल सिक्युरिटी इज मोर लाईकली टू एंडेंजर्ड by nations who are geographically closer. A nation must assess the threat to its geographical boundaries and the source of that threat. ओके, कोणत्याही देशाने, ओके, प्रत्येक देशाने किंवा कोणत्याही देशाने आपल्या देशाला जो काही थ्रेट आहे, ओके, जिओग्राफिकल बाउंड्रीज मुळे, ओके, तर तो आपण असेस केला पाहिजे. ओके, इव्हन आपण तो सोर्स काय आहे त्या थ्रेटचा तर तो पण आपण असेस केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे. In order to keep this threat at bay, the nation has to increase its military might. Okay, military might means military power. हा जो काय थ्रेट आहे, आपल्या देशाला जो काय धोका आहे, ओके, हा जो धोका आहे तो टाळण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी we should increase our military power. The nation has to use modern technology to predict the threats, to build weapon systems and modernize and update defense forces. Okay, all of you know that how technology is important to keep our military modernized, okay, to build new weapons systems, okay, and to predict the threat. So satellites, different guns, air force, navy, army, so all these three fields require very high-end technology, okay, cutting-edge technology we can say. अत्यंत मॉडर्न टेक्नॉलॉजी या सर्व गोष्टींसाठी लागते. तर मग मित्रांनो एक गोष्ट सांगायची म्हणजे आज जगात जे काही सर्व शोध लागलेत, आपण म्हणतो त्याला कटिंग एज टेक्नॉलॉजी, तर या सगळ्या गोष्टींचा शोध मुख्यत्वे मिलिटरी पर्पज साठी झालेला आहे. म्हणजे इव्हन तुम्ही जो काही मोबाईल युज करताय, जे सॅटेलाइट्स वर तुम्ही ब्रॉडकास्टिंग टीव्ही बघताय, ओके, किंवा तुम्ही गाडी चालवताय, सो ऑल दिस थिंग जनरली मेड फॉर दी मिलिटरी. कोणत्या ना कोणत्या देशाने याचा जेव्हा शोध लावला तर त्याचा मुख्य उद्देश हा मिलिटरी पॉवर वाढवणं होता. नंतर त्यांनी सिव्हिल सेक्टर मध्ये त्याचा यूज करण्यास सुरुवात केली. So are you guys able to understand me? Hello? Are you getting the points? Okay, I hope my voice is clear to all of you. And if there is a problem at your end, kindly refresh the network once. Okay. You can ask me any doubt if you have. Okay. Resolving conflict by taking recourse to war in order to safeguard national security brings internal peace into danger. ओके, म्हणजे काय, जर शेजारी देशासोबत आपला एखादा डिस्प्यूट किंवा कॉन्फ्लिक्ट उभा राहिला, ओके, अँड रिझॉल्विंग वी हॅव टू रिझॉल्व दॅट कॉन्फ्लिक्ट, ओके, आपल्याला तो कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व करायचा आहे. बट इफ यू टेक द रिकर्स ऑफ वॉर, म्हणजे काय, आपण जर युद्धाचा सहारा घेतला ते डिस्प्यूट रिझॉल्व करायला, ओके, तो कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व करायला, आपल्या देशाची सिक्युरिटी रिझॉल्व करायला, तर त्याने काय होते, आपली नॅशनल सिक्युरिटी आहे, ओके, आपली जी काही इंटरनल पीस आहे, शांतता आहे, ओके, तर ती शांतता धोक्यामध्ये येते. म्हणजे काय, सपोज आपलं चायना सोबत कॉन्फ्लिक्ट चालू आहे आता बॉर्डरवर, जी काही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, ओके, मॅकमोहन लाईन असं म्हटलं जातं तिला, तर आपले सध्या बातचीत चालली आहे.
वी आर रिझॉल्विंग दॅट प्रॉब्लेम्स विथ डायलॉग्स. म्हणजे आपण वार्तालाप करून किंवा चर्चा करून डिस्कशन करून चायना सोबत तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. बट इफ इन स्पाइट ऑफ दी सॉरी विदाउट द डिस्कशन, इफ यू डायरेक्टली गो फॉर दी वॉर, ओके, चर्चा करण्याऐवजी आपण जर डायरेक्टली युद्धाचा जर विचार केला चायना सोबत, सो दिस कॅन एंडेंजर आवर इंटरनल पीस. आपल्या देशाची जी काही अंतर्गत शांतता आहे तर तिला याने धोका पोहोचू शकतो. ओके, हेन्स some nations try to get the support of other nations to manage the threats to their national security. मग अशा वेळी काय केलं जातं, जे काय देश आहे तर देश काय करतात, इतर जे देशांचं आहे त्यांच्या फ्रेंडली कंट्रीज असतील, ओके, अलाइड कंट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या कंट्रीज सोबत आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिटीज साईन केलेले असतात, अग्रीमेंट साईन केलेले असतात, ओके, तर आपण त्या देशांची मदत घेतो टू फॉर व्हॉट पर्पज, ओके, टू रिझॉल्व्ह दी कॉन्फ्लिक्ट. म्हणजे काय, सपोज आपलं चायना सोबत आता कॉन्फ्लिक्ट चालू आहे, ओके, आणि आपल्याला माहिती की चायना पण मिलिटरीली एक प्रकारे सुपर पॉवर आहे. जरी आपणही टोटली प्रिपेअर्ड असलो तरी पण चायना ही एक मोठी मिलिटरी पॉवर, वी कॅनॉट अंडरएस्टिमेट दॅट. ओके, तर आपण सध्या अमेरिकेची हेल्प घेतोय एक प्रकारे, आपण इस्रायलची हेल्प घेतोय, आपण फ्रान्सची हेल्प घेतोय अगेन्स्ट दी थ्रेट फ्रॉम दी चायना. Okay, we are building the pressure on the China so that China will get back to its original position. Okay, so this is nothing but the taking help, from the others. Okay, think and suggest. You have box given here something. All countries are not at par with respect to military might. In such a situation, what needs to be done to implement a policy of arm control? ओके, सध्या तुम्हाला माहित असेल जी काही आर्म रेस चालू आहे सध्या वर्ल्ड मध्ये. ओके, कोल्ड वॉर मध्ये ती सर्वात जास्त होती आणि आता सुद्धा सध्या कोल्ड वॉर सारखे सिच्युएशन सध्या उभी राहत आहे. सो व्हॉट कॅन यू डू टू कंट्रोल दिस आर्म रेस? ओके, just think on that. Do you agree? Okay, nations enter into arm races with others in an effort to increase their military might. Okay, arms race lead to further increase in the sense of insecurity. This sense of insecurity further increases the threat to national security. In order to avoid these dangers, we need arms control, not an arm race. Okay, आपण आता जसं डिस्कस केलं. ओके, प्रॉब्लेम काय होता, प्रत्येक देश स्वतःची मिलिटरी पॉवर वाढवण्यासाठी काय करतो, दुसऱ्या देशासोबत स्पर्धा चालू करतो, एक प्रकारे आर्म रेस चालू करतो. ओके, त्या देशापेक्षा जास्त प्रमाणात आमच्याकडे आर्म्स असले पाहिजे, वेपन्स आमच्याकडे असले पाहिजे, आमच्याकडे हाय एंड टेक्नॉलॉजी असली पाहिजे. त्यामुळे काय होते, बिकॉज ऑफ द आर्म रेस देर इज अ फर्दर इन्क्रीज इन सेन्स ऑफ इनसिक्युरिटी. त्यामुळे काय होतो, आपल्याला वाटतं शेजारचा देश जास्त मोठ्या प्रमाणात वेपन्स क्रिएट करू राहिला आहे, ओके, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आर्म्स डेव्हलप करू लागले, तर त्यांना आपल्याला इन्सिक्युअर वाटू लागतं. आपल्याला वाटू लागतं की दे विल इन्व्हेड अस. ओके, ते आपल्यावर अटॅक करू शकतात. त्यामुळे काय होतं, आपल्यात इन्सिक्युरिटी वाढते आणि आपल्यात इन्सिक्युरिटी वाढली, आपली जी काही इंटरनल पीस आहे तो धोक्यात येतो आणि आपण पण जास्त मोठ्या प्रमाणात आर्म्स डेव्हलप करण्यात, मॅन्युफॅक्चर करण्यास सुरुवात करतो. ओके, so basically this starts the arm race. So to have the peace in the national or international level, we must control the arm race. Okay, we are taking help of Japan and South Korea. Yeah, yes, new quad group is found by India, Australia, America and Japan. Okay, so it is called as quad. Quad means 4 members. So it is to counter China in South China Sea. Okay, you might have come across the headline that China is increasing its influence in South China Sea. It means China wants to control the South China Sea, but to
control the influence of the China in that area, the Quad group is formed so that we can create the pressure on the China. Okay, because it is very big threat through international trade, because it is a good it is almost 50% of the world trade is from the South China Sea, and if China want to control that, China would control the 50% of the trade of the world. Yeah, it has illegally conquered or occupied the South China Sea. It has made the artificial islands over there so that China can keep control on the trade ships that are passing over that region. Okay, read the following passage and answer the questions that follow. Okay, every nation should try to resolve international conflicts peacefully and by means of negotiations. For that, the dialogue and exchange between nations should increase. Okay, प्रत्येक देशाने त्यांचा जो काही प्रॉब्लेम्स आहे, सो इट शुड बी रिसॉल्व पीसफुली अँड बाय मीन्स ऑफ निगोशिएशन. म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाटाघाटी करून आणि शांततेने हे जे काही इंटरनॅशनल लेवलचे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते रिझॉल्व्ह करायला हवेत. द मोर the interdependence between nations, more will peace and security be strengthened. म्हणजे काय, जर वेगवेगळ्या देशांमध्ये जर इंटरकनेक्टेड असतील, ओके, इंटरडिपेंडन्स असेल, म्हणजे प्रत्येक देश जर दुसऱ्या देशावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी, कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी, कोणत्या ना कोणत्या मदतीसाठी जर अवलंबून असेल, तर ऑब्विसली इंटरनॅशनल लेवलला एक प्रकारे पीस असणार आहे, शांतता देशात किंवा इंटरनॅशनल लेवलला तयार होणार आहे, आणि जी काही इंटरनॅशनल सिक्युरिटी आहे ती स्ट्रेंथन होणार आहे, ती अधिक बलशाली होणार आहे. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या देशाची गरज असेल एखाद्या गोष्टीसाठी, सपोज आपण मेडिकल इक्विपमेंट किंवा मेडिकल जे काही मेडिसिन्स आहे, फार्मसी, ओके, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बनतात आणि आपण त्याचा मोठ्या प्रमाणात बाहेर एक्सपोर्ट करतो, आणि ज्या बाहेर एक्सपोर्ट करणारे कंट्रीज आहेत त्या ऑलरेडी इंडियावर डिपेंड आहेत. सो ऑब्विसली व्हॉट विल बी हॅपन, that countries will never attack India because they need the products from the India. So this is nothing but the interdependence. एकमेकांवर जे अवलंबित्व आहे तर ते जर जगात वाढत गेलं तर काय होणार आहे, प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या कारणाने दुसऱ्या एका देशावर अवलंबून असणार आहे, आणि त्यामुळं आपला त्या गोष्टींमध्ये त्या देशामध्ये इंटरेस्ट असणार आहे, आणि आपण मग ऑलरेडी त्या देशासोबत जे काही पीसफुल गोष्टी आहेत त्या सेटअप करणार आहात. ओके, because of this, different platforms and mediums will be available for discussions and negotiations for the purpose of increasing national cooperation. मग यामुळे काय होईल, जे काही नॅशनल कॉपरेशन आहे, ओके, आंतरराष्ट्रीय सहकार्य आहे एकमेकांच्या देशांसोबत, तर ते इन्क्रीज करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा घडवून आणण्यासाठी, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फ्लिक्ट घडवून आणण्यासाठी जगात एक प्रकारे प्लॅटफॉर्म, एक प्रकारे व्यासपीठ तयार होणार आहे. ओके, कारण जर एकमेकांवर इंटरडिपेंडन्स असेल, ओके, अवलंबित्व असेल, तर त्यामुळे काय होईल की जगात पीस येईल आणि वेगवेगळे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी एक व्यासपीठ जगात तयार होईल. सो व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम द अबव पॅसेज? ओके, थोडक्यात या वरील पॅसेज मधून तुम्हाला काय मेसेज मिळतो? हाऊ विल डायलॉग्स बिटवीन नेशन इन्क्रीज? वेगवेगळे देश आहेत त्यांच्यात एक प्रकारे डायलॉग्स कसे वाढतील, चर्चा कशा वाढतील, ओके, निगोशिएशन्स कसे वाढतील. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इकॉनॉमिक लॉसेस अँड वॉर? ओके, कोणत्याही प्रकारचं युद्ध आणि त्या युद्धाचा इकॉनॉमीवर होणारा जो काही परिणाम आहे, जो काही लॉस आहे, ते त्या बाबतीत तुम्हाला त्यांनी विचारलाय. हा पॅसेज रीड करा आणि तुम्हाला ही एक्सरसाइज आहे, तुम्हाला यावरून काय कळलं. ओके, 1, 2 and 3. So basically this passage is all about the how to resolve international peace, okay, and how we can set up the platform to have discussions, negotiations, and have peace at the international level. Okay, we have to increase the interdependence with the other countries because it is very beneficial to be peaceful in the country, in the international level. Okay, so friends, am I audible to you? Hello? Okay. So friends, just wait for
Hello. Just wait for 5 minutes. Okay. Am I audible to you? Okay. Okay, friends, let's continue. Just tell me, am I audible or not? And sorry for the disturbance. Okay. So India's security system. आपण आता बघूयात इंडियाची जी काही सिक्युरिटी आहे, आपली जी काही सॉव्हरेनिटी आहे देशाची, तर ती सेफगार्ड करण्यासाठी आपली जी काही सिक्युरिटी सिस्टीम आहे ती कशी आहे आपण बघूया. इंडिया सिक्युरिटी सिस्टीम इन्क्लुड्स दी आर्मी, दी नेव्ही अँड दी एअरफोर्स. ओके, आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स, ऑल ऑफ यू नो दॅट इज. आर्मी म्हणजे आपले जे काही लष्कर आहे, ओके. नेव्ही म्हणजे आपली जी काही नौसेना आणि एअरफोर्स म्हणजे आपली जी काही हवाई सेना आहे. ओके, दी थ्री फोर्सेस दॅट डिफेंड दी कंट्री, या 3 फोर्सेस आहेत त्या आपल्या कंट्रीचं डिफेन्स करतात. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द जिओग्राफिकल बाउंड्रीज इज ऑन आर्मी. ओके, आपल्या जे काही जिओग्राफिकल बाउंड्रीज आहे, भौगोलिक बाउंड्रीज आहे, ओके, जमीन थोडक्यात म्हणूयात आपण, तर त्यावर त्या आपले जे काही बाउंड्रीज आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी मुख्यत्वे आर्मी काम करते. सो वेर आर द नेव्ही प्रोटेक्ट्स दी कोस्ट लाईन. Already we have very good amount of coastline. Okay, so it is the work of the navy to protect the coastline, or the responsibility of the navy to protect the coastline. The air force is in charge of protecting India's airspace. Okay, and air force, already as in the name, it protects our airspace. The Ministry of Defense controls all the 3 forces. ओके, जे काही संरक्षण मंत्रालय आहे आपलं, तर ह्या ज्या काही तिन्ही फोर्स आहेत त्या संरक्षण मंत्रालयाच्या अंडरमध्ये काम करतात. द इंडियन आर्मी इज व्हेरी वीक. भारताची आर्मी खूप मोठी आहे. इट इज द वर्ल्ड 7th लार्जेस्ट. ओके, वर्ल्ड मधली ही जवळपास 7th लार्जेस्ट आर्मी आहे. इट्स चीफ इज नोन ॲज जनरल, आणि आपला जो काही आर्मी चीफ आहे त्याला जनरल असं म्हटलं जातं.
The Chief of Navy is known as Admiral. Okay, while the Chief of Air Force is known as Air Chief Marshal. Okay, General, Admiral, and Marshal. These three chiefs are appointed by the President, and the appointment of these three chiefs are by the President of the India. Okay, Army, Navy, and Air Force. The President of India is Supreme Commander of the Defense Forces. म्हणजे आपला जो काही राष्ट्रपती आहे तर तो या तिन्ही सेनादलाचा प्रमुख असतो, एक कमांडर असतो. The defense forces cannot take any decisions about war or peace without the consent of the president. Okay, प्रेसिडेंटची परवानगी असल्याशिवाय आपल्या डिफेन्स फोर्स आहेत तिन्ही तर तो कोणत्याही प्रकारचा डिसिजन घेऊ शकत नाही किंवा इम्प्लिमेंट करू शकत नाही. सो दे नीड द परमिशन फ्रॉम द प्रेसिडेंट अँड द ऑर्डर ऑफ द प्रेसिडेंट, बिकॉज लॅटर रिप्रेझेंट्स द सिव्हिल पॉवर. आपल्यात सिव्हिल पॉवर इम्पॉर्टंट आहे. ओके, इन द डेमोक्रेसी सिव्हिल लिडरशिप इज कन्सिडर्ड सुपेरियर टू मिलिटरी लिडरशिप. ओके, आपल्याकडे लष्करशाही नाही. ओके, आपल्याकडे हे लोकशाही आहे. मग जी काही सिव्हिल लिडरशिप आहे ती आपल्या डेमोक्रेसीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि सिव्हिल डेमोक्रेसी गिव्स ऑर्डर्स टू द मिलिटरी लिडरशिप. ओके, many measures are taken so that all the defense forces in India's security system are adequately modernized. Okay, आता आपली जी काही तिन्ही सिक्युरिटी फोर्सेस आहे, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स, त्या तिन्ही जे काही सिस्टीम्स आहे यांना मॉडर्नाइज करण्यासाठी आपल्या देशाने सफिशियंट प्रमाणात किंवा ॲडव्होकेट मेजर्स घेतलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मेजर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना केलेल्या आहेत. For this, some research institutions have been set up. यांना मदत करण्यासाठी, मॉडर्नायझेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट सेटअप करण्यात आलेले आहेत. Many training institutes have also been set up in our country to train the personnel of all ranks of our defense forces so that they can perform their task completely. Okay, competently. It is competently. म्हणजे काय, हे जे डिफेन्स फोर्सेस आहे यांना मदत करण्यासाठी काही टेक्निकल इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत. ओके, आणि काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुद्धा आहे. ओके, सो व्हॉट इज द वर्क ऑफ दिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स? ओके, टू ट्रेन द पर्सनल ऑफ ऑल रँक्स. कोणत्याही रँकचे, प्रत्येक रँकचे जे काही पर्सनल आहे आपले, मिलिटरी, आर्मी, नेव्ही, कोणतेही असो. ओके, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तर यांना ट्रेन करणं. ओके, सो दॅट दे कॅन परफॉर्म द टास्क कॉम्पिटेंटली. ओके, त्यामुळे त्यांचं जे कार्य आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शका. फॉर एक्झाम्पल, द नॅशनल डिफेन्स अकॅडमी इज कॉल्ड एज NDA, ऑल ऑफ यू नो, at Pune, and the National Defense College NDC at Delhi. So these two colleges or these two institutions are responsible to train the Army, Navy, Air Force personnel so that they can perform their work or their task competently. So paramilitary forces. What are paramilitary forces? Let's see. So I hope you have understood this up to this. Any doubts regarding the topic that we have covered now? Okay, just now CDS is Chief of Defense Staff. This is the new post that is created by the Indian government. Okay, so current, you know what? Initially there was a general for the army. Okay, admiral for the navy, and air chief marshal for the Air Force. Okay, so they were directly reporting to Prime Minister. Okay, ते डायरेक्ट प्राईम मिनिस्टर रिपोर्ट करायचे. परंतु गव्हर्नमेंट फाइंड द नीड, गव्हर्नमेंटला एक प्रकारे गरज वाटली की या तिन्ही लोकांना कंट्रोल करण्यासाठी किंवा यांना एक प्रकारे त्यांच्यामध्ये एक प्रकारे आपण म्हणूयात सुसंवाद घडवून आणण्यासाठी, ओके, त्यांच्यात चांगलं कोलॅबोरेशन घडवून आणण्यासाठी एक चीफ असण्याची गरज आहे. म्हणजे हे जे काही तिन्ही फोर्सेस आहे या तिन्हींचा एकच चीफ कोणतरी असला पाहिजे. फॉर दॅट पर्पज दे क्रिएटेड द चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. ओके, आणि करंट CDS इज जनरल बिपिन रावत. ओके, हे जे काही बिपिन रावत आहे ते आपले सध्याचे CDS आहे. आणि जे काही जनरल, एअर फोर्स, आर्मी अँड नेव्ही
यांचे जे काही प्रमुख आहे, ओके, यांचे जे काही सुप्रीम कमांडर आहेत तर ते सीडीएस यांना रिपोर्ट करणार आणि मग सीडीएस हे प्राईम मिनिस्टर यांना रिपोर्ट करणार. ओके, सो डू यू अंडरस्टँड हु इज सीडीएस और व्हॉट इज सीडीएस? Jay? Okay, so this is new post that is created by the government of India. Okay, so let's see the paramilitary forces. There are paramilitary forces to have the defense forces in India. आपल्या डिफेन्स फोर्सेसला मदत करण्यासाठी एक आणखी एक फोर्स आहे, त्याला पॅरामिलिटरी फोर्स असं म्हटलं जातं. दे आर नायदर कम्प्लिटली मिलिटरी फोर्सेस नॉर कम्प्लिटली सिव्हिल फोर्सेस. ओके, कम्प्लिटली सिव्हिल फोर्सेस म्हणजे काय? आपले जे काही पोलीस दल असतं, ओके, आपली जी काय सिस्टीम आहे पोलीस लॉ, ओके, सो दिस इज सिव्हिल फोर्सेस. तर जे काय पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, सो इट इज नॉट कम्प्लिटली मिलिटरी और नॉट कम्प्लिटली सिव्हिल, इट इज इन बिटवीन देम. देअर मेन टास्क इज टू हेल्प द डिफेन्स फोर्सेस. त्यांचं मुख्य कार्य काय आहे? ओके, तर आपलं जे काही मिलिटरी आहे, आपले जे डिफेन्स फोर्सेस आहे तिन्ही, ते या तिन्ही सेना दलांना मदत करणं. द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, रॅपिड ऍक्शन फोर्स आर सम ऑफ द पॅरामिलिटरी फोर्सेस. Okay, there are also types in the paramilitary forces, that is BSF. All of you know BSF. Okay, so BFS is directly working on the borders of the country. So BSF is also one of the paramilitary force, Coast Guard. So these are some paramilitary forces. The paramilitary forces are responsible for the security of important locations like railway stations, oil depots, water reserves. So there is the specific responsibility given to the paramilitary forces to defend the some locations, important strategic locations like railway stations. Okay, so because the communication and the वेगळ्या प्रकारचा जो काही माल आहे, वेगळ्या प्रकारचे वेपन्स आहे, यांची ट्रान्सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ऑइल डिपॉट्स, so we have to safeguard that oil depots also. Water reserves. Okay, so in case of the any war situation, these things are very important. The border security force performs tasks like creating a sense of security in the minds of people living in the areas near the border, preventing smuggling, patrolling the border. Okay, म्हणजे काय? BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ऍक्च्युली जे काही बॉर्डरवर राहतात लोक, ओके, आपल्या देशाचं जे काही बॉर्डरला लागून एरिया आहे, तर त्या लोकांना एक प्रकारे सेन्स ऑफ सिक्युरिटी देण्यासाठी ही BSF वर्क करत असते. ओके, इट ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड द स्मगलिंग ऑफ डिफरंट ड्रग्स, ओके, एनिमल्स, ड्रग ट्रॅफिकिंग, ओके, बाय पेट्रोलिंग द बॉर्डर. There is a continuous patrolling on the border so that they can find any illegal activity that is happening in the border area. Okay, the Coast Guard has been created to protect India's oceanic borders. Okay, तट सुरक्षा दल किंवा तटरक्षक दल असं म्हटलं जातं मराठीत त्याला, कोस्ट गार्ड. ओके, तर आपली जी काय ओशनिक बॉर्डर आहे, ओके, समुद्राला किनारी जे काय आहे आपली बॉर्डर, तर त्या बॉर्डरचं रक्षण करण्यासाठी कोस्ट गार्डची निर्मिती केली जाते. ठेव, इट इज द वर्क ऑफ द कोस्ट गार्ड. द कोस्ट गार्ड कॅरीज आउट टास्क लाईक प्रोटेक्टिंग द फिशिंग ऑक्युपेशन विद इन इंडियन मॅरिटाईम बॉर्डर, प्रिव्हेंटिंग स्मगलिंग अलॉंग सी रूट्स. ओके, तर तुम्हाला माहितीच असेल समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 200 नॉटिकल मैल, ओके, 200 nautical miles. So up to that region there is a maritime border of the India or any country. ओके, भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैल हा जो काही प्रदेश आहे, तर हा जो काही समुद्राचा प्रदेश आहे, जो समुद्र आहे, तो भारताच्या मेरिटाईम बॉर्डर मध्ये येतो किंवा भारताच्या अखत्यारीत येतो असं आपण म्हणूयात. तर त्याची रक्षा करणं, ओके, त्याचं प्रोटेक्शन करणं, इवन द फिशिंग जे आहे आपल्या एरियामध्ये होत आहे, आपल्या मॅरिटाईम बॉर्डर मध्ये, त्याचं रक्षण करणं,
even preventing smuggling along the sea routes. It is also one of the tasks of the Coast Guard. The Central Reserve Police Force helps in administration in various states to maintain law and order. ओके, वेगवेगळ्या स्टेटमध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, ओके, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, ओके, केंद्रीय राखीव सुरक्षा दल असं त्याला म्हटलं जातं, ओके, पोलीस फोर्स, सीआरपीएफ. तर ही सीआरपीएफ जे काही वेगवेगळे स्टेट्स आहेत तर त्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखता यावी, कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रमाणे राहावी, तर यासाठी जे काही इंटरनल पोलीस आहेत आपली त्यांना मदत करते. The Rapid Action Force performs the task of bringing people's lives to normalcy by moving in quickly in incident of threat to national security such as bomb blast or riots. जे काय रॅपिड ऍक्शन फोर्स आहे, नावावरूनच कळतंय तुम्हाला, तत्काळ कृती दल किंवा फोर्स असं म्हटलं जातं त्याला, ओके. तर आपल्या देशाला किंवा आपली जी काही नॅशनल सिक्युरिटी आहे तर त्याला काही जर धोका असेल, कुठे जर बॉम्बस्फोट होणार असेल, ओके, किंवा कुठे काही दंगली झाल्या, राईट्स झाल्या, तर त्या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम ही रॅपिड ऍक्शन फोर्स करत असते. नॅशनल कॅडेट कॉर्प्स, that is NCC, has been established with the purpose of instilling among students of the love of discipline and military training. ओके, एनसीसी तुम्हाला माहित असेल, प्रत्येक आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये एनसीसी होत असते, ओके. एनसीसी मध्ये वेगवेगळे स्टुडंट्स पार्टिसिपेट करत असतात. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस एनसीसी और नॅशनल कॅडेट कॉर्प्स? So it is established with the purpose of instilling among students the love of discipline and military training. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिसिप्लिन आहे ते स्टुडंट्स मध्ये यावं, ओके, शिस्त विद्यार्थ्यांमध्ये यावी, आणि आपली जी काही मिलिटरी आहे, मिलिटरी ट्रेनिंग, तर ती मिलिटरी ट्रेनिंग त्यांना एक प्रकारे घडण्यात यावी किंवा त्यांना देण्यात यावी, यासाठी एनसीसी ची स्थापना करण्यात आलेली आहे. बॉय अँड गर्ल्स स्टुडंट्स फ्रॉम स्कूल्स अँड कॉलेजेस कॅन जॉईन एनसीसी. तर वेगवेगळ्या मुलं आणि मुली, ओके, दोन्ही एनसीसी मध्ये कॉलेज लेव्हलला किंवा शालेय लेव्हलला त्यामध्ये पार्ट घेऊ शकता किंवा त्यात पार्टिसिपेट होऊ शकता. Okay, so friends, do you have any doubt regarding this? Hello? Any doubt that we have covered today? Okay, you don't have any doubt. So friends, this is also a very interesting topic to know. I hope you have understood the topic that we have covered. Kindly revise it. Okay, on the Saturday we will continue the same lesson, okay. So up to that, revise the topic and find out the doubts for me, okay. You can ask me. So for today it is over. You can leave the class.